अरे, दात. पूर्वी लोक दात घासायचे कडुलिंबाच्या कडेने आणि आता हसले की पांढरे दात काय. पण मन मात्र निर्मळ असायचं. आता बघ ना, टूथपेस्टच्या जाहिरातींनी तर हसण्यालाच राष्ट्रीय प्रतिष्ठेचा विषय करून ठेवलाय. जणू कोणाचा मुलगा जर IIT मध्ये गेला तर ते गौण आहे, पण दात चमकतात की नाही हे महत्वाचं. फक्त आमची टूथपेस्ट वापरा आणि मिळवा कॅल्शियमची ताकद, फ्लोराईडचं रक्षण आणि हिऱ्यासारखे पांढरे शुभ्र दात. अरे बापरे, हे दात आहे की पेंटिंग? आधी लोक म्हणायचे मन स्वच्छ ठेवा, आता म्हणतात हास्य पांढरं ठेवा. आणि गंमत म्हणजे या सगळ्या जाहिरातींमध्ये एकच गोष्ट असते. दात दिसले की मुलगी हसते, नोकरी मिळते, बॉस इम्प्रेस होतो, जणू काही टूथपेस्ट नाही भाग्यरेषाच आहे. दात पांढरे नाहीत म्हणून तुम्ही प्रमोशन गमावलं. अरे देवा, दातांनी काम केलं असतं तर आपण बँकेत मॅनेजर नसतो का झालो? आणि आता तर टूथपेस्टचं एक वेगळंच विश्व आलंय. जिंजर फ्लेवर, चारकोल, हर्बल, सॉल्ट, क्लव, बॅम्बू, नीम, मिंट, सिनामन. दातांपेक्षा रेसिपी जास्त वाटतीये मला ही. आणि म्हणतात क्लिनिकली टेस्टेड. कोणत्या डॉक्टरांनी तपासलं ते मात्र कोणालाच ठाऊक नाही. बहुतेक त्याच डॉक्टरांनी जे गोरी करणारी क्रीम टेस्ट केली होती ना. आपल्याला सांगितलं गेलंय हसणं म्हणजे आत्मविश्वास. बरोबर आहे, पण हसण्यासाठी टूथपेस्टची गरज आहे का रे बाबा? म्हणजे मनात राग आणि तोंडात पांढरे दात. दात चमकतात पण हसू मात्र सरावलेलं वाटतं. आणि गंमत बघ ना, ज्याची टूथपेस्ट जास्त चमकदार आहे त्यांचंच हास्य कधी कधी जास्त खोटं असतं. म्हणून वाटतं हास्याचं सौंदर्य दातांच्या पांढरेपणात नाही तर मनाच्या स्वच्छतेत आहे.